एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। एमपीएससी राज्यसेवा बदलती मुख्य परीक्षा 2025 पासून त्या बदलत्या अभ्यासक्रमामध्ये आपण मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 3 याबाबत आज चर्चा करणार आहोत की त्याचा सिलेबस कसा आहे, सिलेबस मध्ये कोणते टॉपिक आहेत, त्या टॉपिकला वेटेज कसं आहे आणि प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, काय वाचायला पाहिजे, कसा फोकस असायला पाहिजे। तर बघायचं तर आज आपण बघूया सामान्य अध्ययन पेपर 3। पहिल्यांदा तर त्याचं टायटल समजून घेऊया। काय आहे? टेक्नॉलॉजी। बघा शब्द लक्षात घ्या। पहिल्यांदा टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र। मी नेहमी सांगितलंय सम वेटेज टू महाराष्ट्र म्हणजे काय अर्थ सांगितलाय ते लक्षात आलंय ना। आधीही सांगितलेलं आहे मी पेपर 1 आणि पेपर 2 च्या अभ्यासक्रमामध्ये। बघितलाय का तो पेपर 1 आणि पेपर 2 चा अभ्यासक्रमाचा जो तपशीलवार मी व्हिडिओ बनवलेला आहे, खूप डिटेलमध्ये, अत्यंत डिटेलमध्ये आहे। बघितला नसेल तर जरूर बघून घ्या, ठीक आहे। इथे बघा सुरुवात कशी झाली टेक्नॉलॉजीने। सिलेबस असा है ना, पण पेपर मात्र तसा नसतो आणि म्हणून आपलं डिस्ट्रीब्युशन जे आहे, वर्गीकरण ते आपण वेगळ्या प्रकारे केलंय। असो, खाली बघा मराठीमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैव विविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांशासह। तुम्हाला यातले काही शब्द ऐकल्यासारखे वाटतात का? नवीन नाही वाटत ना? काही शब्द ऐकल्यासारखे म्हणजे प्रिलिमचा अभ्यास करताना ऐकल्यासारखे, किंवा आतापर्यंत ज्यांनी अटेम्प्ट दिले एमपीएससी राज्यसेवेचे, पूर्व परीक्षा दिली, मुख्य परीक्षा दिली, कदाचित इंटरला गेले, त्या सर्वांसाठी काही शब्द हे ऐकल्यासारखे वाटतात। काही शब्द असे नवीन वाटतात। नवीन बा हा कुठला असं वाटते है ना। खैर ज्याचा अभ्यास गाढा आहे त्याला सर्वच ओळखीचे शब्द असतील, पण आपल्याला प्रिलिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय बाबा? प्रिलिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर काय दिसतंय? हा शब्द थोडाफार ऐकलेला दिसतोय, हा शब्द ऐकलेला दिसतोय, हा सुद्धा बरोबर आहे, ऐकलेला दिसतंय, राईट। हे शब्द आपले ऐकलेले आहेत। हे सुद्धा जे करंट इव्हेंट प्रॉपर वाचत होते त्यांच्यासाठी हा ऐकल्यासारखा शब्द आहे ना, किंवा तोंड ओळख आहे। म्हणजे काय? तर म्हणजेच हा पेपर हा बहुतांशी जणांना छानपैकी ओळखीचा आहे। जसा पहिला पेपर, दुसऱ्या पेपरमध्ये थोडंसं इंटरनॅशनल रिलेशन्स होता, त्याच्यामध्ये थोडंफार ओळखीच होती, तोंड ओळख होतीच, बरोबर आहे, राईट, ठीक आहे। आता हा पेपर बद्दल सांगायचं तर काय महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे। पहिला आणि दुसऱ्या पेपरचा आवाका हा खूप मोठा होता। त्या अनुषंगाने त्याच्या तुलनात्मक जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय? हा जो पेपर आहे, हा पेपरचा जो आवाका आता थोडासा कमी आहे, दायरा कमी आहे। अजून एक खास गोष्ट ह्या पेपरची की हा पेपर प्रेडिक्टेबल आहे। टॉपिक सुटसुटीत आहेत, सुटसुटीत असे सहज रीतीने आपल्या समोर परसून ठेवले आहेत असं वाटते, असं वाढून ठेवलेले आहेत। वा रे बाबा, हा टॉपिक घ्या आणि विचार करा, असं सरळ आहे, ठीक आहे, राईट। त्याच्यामुळे हा पेपरवर छान मेहनत घेतली की मस्तपैकी जमू शकेल। फक्त एक अडचण आहे, ती म्हणजे जसा प्रिलिम मध्ये सायन्स जो आहे, सामान्य विज्ञान हा विषय घटक जसा त्रास देतो आमच्या मराठमोळ्या स्पर्धकांना, जे BA शिकलेले आहेत, BCom शिकलेले आहेत, ज्यांना 10वी नंतर सायन्स म्हणजे असा होत होता, त्यांच्यासाठी थोडा आहे। पण तरी सुद्धा आता ह्या पेपराचा कल तुम्ही समजून घेतलात एकदा की तुम्हाला लक्षात येईल तसं काही नाही आहे ना। सायन्स आहे पण हा भलताच आहे, वेगळाच आहे ना। कसा ते बघून घेऊया, चालेल, ठीक आहे। एक समजून घेऊया। बघा पहिल्यांदा तर आपण वर्गीकरण करूया की याच्यामध्ये जे टॉपिक दिले आहेत, जसं टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट, असं वाटते म्हणजे एवढे टॉपिक आहेत का? नाही। त्याची फोड जर केली, जशा प्रकारे पेपर येतो, म्हणजे आपण युपीएससीच्या पेपरच्या पॅटर्नने बघतोय, बरोबर आहे। युपीएससीला मागच्या
5, 6, 7, 8 वर्षापासून जो ट्रेंड चालू आहे त्याच्या आधारावर बघतो त्यांनी कसं वर्गीकरण केलेलं आहे. तो वर्गीकरण करताना आपल्याला दिसतात किती आहेत टोटल 6. काय दिसत आहे टोटल तुम्हाला 6 टॉपिक दिसून येतात, मेजर टॉपिक. पहिला आहे आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला टॉपिक दिसतील. ह्या मेन टॉपिक मध्ये काही टॉपिक दिसतील, किती आहे 6. त्याच्यानंतर दुसरा आहे कृषी विकास, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. हे सर्व इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, लक्षात घ्या सर्वच इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. ठीक आहे, राईट. इथे किती टॉपिक असतील 4. विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. प्रिलिमला काय होता जनरल सायन्स, इथे काय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. दोघांमधला फरक. ओके, ठीक आहे. किती टॉपिक आहे तिथे 3 टॉपिक. पर्यावरण, एन्व्हायरमेंट एकच टॉपिक आहे ना. तिथे होता ना प्रिलिमला होता, बिलकुल प्रिलिमच्या थोडाफार जवळपास. इथे आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, इथे सुद्धा एकच टॉपिक आहे. आणि आंतरिक सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी मध्ये तुम्हाला दिसत आहेत 5 टॉपिक आहेत. बरोबर आहे. म्हणजे सर्वाधिक टॉपिक कुठे दिसतात आपल्याला आर्थिक विकास, बरोबर आहे. त्याच्यानंतर आंतरिक सुरक्षा, मग ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पिटुकले 2 आपल्याला आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण. असे टोटल किती आहेत 6. किती आहेत 6. ठीक आहे. आता आपण बघूया की हे जे 6 टॉपिक आहेत तर ते पेपरच्या पॅटर्न मध्ये कसे. तर युपीएससीचा जो पेपर आहे है ना, युपीएससीचा जो पेपर आहे आतापर्यंत होतोय तो कसा रे बाबा. याच्यापूर्वी आपण पाहिलेला आहे, सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 मध्ये पाहिलेला आहे. इथे पण बघून घेऊया. ठीक आहे, बघा कसा आहे. असा नेहमीच सांगतोय मी, असा पहिला पेज राहील है ना, असा पहिला पेज राहील. आणि या पेजच्या दृष्टिकोनातून मी इथे घेतलेला आहे, याचा संक्षिप्त इथे काढून घेतलेला आहे जेणेकरून फोकस व्हावं. अधिकतम मार्क्स आपल्याला माहित आहे, सर्वांनाच माहित आहे है ना, 250 गुण असतील. किती तासाचा असेल 3 तासाचा असेल. आणि ज्या माध्यमामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, ज्या माध्यम तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि तुमच्या हॉल तिकीटला आलंय त्याच माध्यमामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे, मीडियम ऑथराइज्ड. ठीक आहे, राईट. आता किती प्रश्न राहणार एकूण, तर एकूण राहणार एकूण 20 प्रश्न राहणार. किती राहणार 20 प्रश्न राहणार. त्यापैकी 1 ते 10चा हा पॅटर्न आणि 11 ते 20चा पॅटर्न, म्हणजे 10-10चे तुम्हाला 2 बंच राहणार. एक 10चा बंच आहे जो आहे 10 प्रश्न, तो राहणार तुम्हाला 10 गुण प्रत्येकी, म्हणजे 150 शब्द संख्या तुम्हाला लिहायची आहे. आणि दुसरे राहणार 10 ते 15 गुण प्रत्येकी. किती लिहायचे आहे तिथे 250 शब्द लिहायचे आहेत प्रत्येक उत्तराचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे. ठीक आहे, राईट. हा बिलकुल म्हणजे पहिला पेपर तसाच आहे, दुसराही तसाच आहे, तिसरा आहे कॉमन पॅटर्न आहे, कॉमन पॅटर्न. ठीक आहे, राईट. चला आता आपण बघूया की युपीएससीचा जो आतापर्यंत झालेला आहे 2019 पासून 2023 पर्यंत जे पेपर्स झाले होते त्या पेपरचं आपण आकलन केलं आहे, त्याचं पेपरचं विश्लेषण केलेलं आहे आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न आले आणि 10 गुणांचे किती 15 गुणांचे किती ते आपण इथे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ते आधी समजून घेऊया. हे खूप महत्वाचं आहे. स्ट्रॅटेजी क्लिअर होते आपली, आपला फोकस एरिया क्लिअर होतो आणि आपला प्लॅन तसा बनतो, आपला वेळ वाया जात नाही, फालतूची भटकंती होत नाही. आलं की नाही लक्षात. ठीक आहे, तर हा आहे किती 150 शब्दाचा म्हणजे 10 गुणाचा. ठीक आहे, हा किती आहे 250 म्हणजे हा 15 गुणाचा आणि एकूण गुण असं सर्वकडे आहे. ठीक आहे, पहिल्यांदा बघूया इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर लक्ष द्या. 2019 पासून सुरुवात करूया. 2-2 2-2 2-2 2-2 2-2 एकदम फिक्स पॅटर्न आहे, एकदम फिक्स पॅटर्न आहे. टोटल किती झाले 50 गुण. टोटल किती झाले 50 गुण. टॉपिक किती होते 6. टॉपिक किती होते 6 आणि विचारतात किती फक्त 50 गुणाचा. आपल्याला आधी वाटलं टॉपिक खूप आहे बा इकॉनॉमी, अरे बापरे इकॉनॉमी आहे ना, सगळ्यांना टेन्शन राहते ना इकॉनॉमीचा आहे ना, कमी आहे.
पण त्याचा दुसरा घटक आहे ऍग्रिकल्चर, हा सुद्धा इकॉनॉमीचाच पार्ट आहे, लक्षात ठेवा. लक्षात आलंय का? ऍग्रिकल्चर सुद्धा हा थोडासा तो जिओग्राफीचा पण आहे, थोडा तो इकॉनॉमीचा पण आहे. दोघांचं मिश्रण आपल्याला करायचं आहे ऍग्रिकल्चर मध्ये. हा इंटिग्रेटेड आहे बरं, बराचसा सिलेबस. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाचत राहाल आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, तर दोघांना सोबत सोबत असं इंटरकनेक्टेड आहे. लक्षात आहे, दोन्ही एकाचाच पार्ट आहे, इकॉनॉमीचाच पार्ट आहे. ठीक आहे, राईट. पण थोडा ऍग्रिकल्चर बेस्ड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट म्हणजे जिओग्राफिकल बेस्ड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट दिसतो. आता त्याचा पॅटर्न कसा आहे बघा, 3 2 2 2 2 2 2 2 2 2 कॉन्स्टंट 2 2 चा आहे, म्हणजे 50 आपल्याला हा दिसतोय. मग जर दोन्ही आपण एकत्रित पकडले तर किती गुण होतात? 100 गुण होतात. आहे ना आता महत्वाचं? लक्षात आलंय का? बघा, खूप महत्वाचा आहे है ना. इथे हा पोर्शन अत्यंत महत्वाचा आहे, इकॉनॉमी आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. ठीक आहे, राईट. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीला काय दिला, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं बघा 1 2 2 2 1 2 1 2 1 2, म्हणजे मॅक्झिमम 2 2 आणि कमीत कमी 1 2 चा आहे, म्हणजे 40 ते 50 ची रेंज इथे दिसते. बरोबर आहे. ह्या दोघांच्या तुलनेने थोडासा कमी आहे, जास्त नाही, थोडासा कमी आहे. बरोबर आहे. मग आपण एन्व्हायरमेंट बघूया. एन्व्हायरमेंटला पॅटर्न दिसते 1 1 2 1 2 1 2 1 2 1 2, म्हणजे इन जनरल आपल्याला 35 ते 40 है ना, म्हणजे याच्याच जवळपास आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जवळपास आहे एन्व्हायरमेंट. बरोबर आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट 1 1 0 1 1 1 1 1 2 0, म्हणजेच काय तर एकदमच कमी आहे, सर्वात कमी दिसते आतापर्यंत है ना. शेवटी यायचं आपण, म्हणजेच काय 15 ते 25च्या रेंजमध्ये दिसतोय, जास्त नाही, 15 ते 25ची रेंज. आता इंटरनल सिक्युरिटी बघून घ्या, पॅटर्न कसा आहे 2 2 2 2 2 2 2 2 2 2, म्हणजे 50 हा आहे. आपल्याला किती टॉपिक दिसतात 50चे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी. बरोबर आहे. हे तिन्ही मिळून 150, हे तिन्ही मिळून आणि हे तिन्ही मिळून है ना, हे तिन्ही मिळून 100. पण यापैकी जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट आपण काढला आहे, तर आपल्याला काय दिसतंय की ऑलमोस्ट बघा, एक्सेप्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑलमोस्ट सगळ्या टॉपिकला समसमान गुणांची वाटणी करून दिलेली आहे. आता इथे एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा नेहमी सोबत पकडायचा, लक्षात घ्या. एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा इंटरलिंक्ड आहे, हा इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, प्रश्न जरी सेपरेट दिसत असले तरी कधी कधी आपण भ्रमित होतो आणि वाटतं की हा बाबा इथला तर नाही, हा इथला तर, असं होतं प्रश्नांचं. हा, ठीक आहे. त्याच्यामुळे हे दोघंही सोबत जर पकडले तर आपल्याला काय दिसतं, हा सुद्धा एक 50च्या जवळच आहे. म्हणजेच काय, समसमान वाटप केलेलं आपल्याला दिसून येते आणि अधिकतम भर जो आहे इकॉनॉमीवर थोडासा ठेवलेला आहे. ठीक आहे, राईट. आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूया, बघूया पर्सेंटाईल नुसार कसं आहे. बरोबर आहे. तर आपल्याला काय दिसतंय बाबा, की हा जो आहे हा एक पोर्शन आणि हा एक पोर्शन, टोटल 40%. बरोबर आहे, टोटल 40%. आणि त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि आपला हा जो आहे एन्व्हायरमेंट हा दुसऱ्या क्रमांकावर दिसतोय. इंटरनल सिक्युरिटी हा एक पोर्शन दिसतोय आणि हा एक P2ला पोर्शन दिसतोय. मग आपण कॅल्क्युलेशन करताना असं बघतो, बघ याच्यावर मी जास्त भर देईल है ना, असं करतो आपण, याच्यावर भर दे, हा सोडून दिला तरी चालेल. बरोबर आहे, राईट. तर इथे जर गणित बघितलं तर चला डिझास्टर मॅनेजमेंट छोड दिया, तो काही प्रॉब्लेम नाही आहे बाबा, 20 प्रश्न आहेत तिकडे तिकडे. पण लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे ना, की हा सोडून जर तुम्ही दिला तर तुम्हाला नंतर लक्षात येईल की हा अत्यंत सोपा आहे. नुसतं एखाद्या वेळाच करायचं आहे, आपलं पाठ करून ठेवायचे, आपल्या नोट्स बनवायच्या, जमलं रे बाबा का, मग का फुकटाच्या हातून सोडायचे का नाही. लक्षात आलं का? म्हणून हा जो कॉन्सेप्ट आहे याला सोडून द्या, त्याला हे धंदे करायचे नाही. पहिल्यांदा तर संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा. अजून एक लक्षात ठेवायचं,
मेषच्या बाबतीमध्ये ही चूक करायचीच नाही की ये छोड दो कण, कारण याचा आवाका खूप मोठा नसतो, तो दायऱ्यामध्येच असतो. आणि खास गोष्ट अशी की आपला प्रिलिमचा जर अभ्यास एकदम झक्कास झाला असेल ना तर मेन्सचं टेन्शन राहत नाही. मेन्सला फक्त अनालिटिकल टच द्यायचा आहे. प्रिलिमला तर आपल्याकडे झालेलंच आहे, बऱ्याच अंशी झालेला आहे. जो एरिया तिथे आपण डेप्थ मध्ये केला नाही तेवढा इथे क्लिअर करून घ्यायचा आहेच काय त्याच्यात. ठीक आहे, चला आता आपण बघून घेऊया, एक एक टॉपिक बघून घेऊया, काय सिलेबस आहे ते समजून घेऊया. ठीक आहे, आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे आहेत. कसे आहे? भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे आहेत. बरोबर आहे, म्हणजे इंडियन इकॉनॉमी टोटल झाली. आता ही इंडियन इकॉनॉमी म्हणजे कुठली लक्षात घ्या, नेहमी लक्षात घ्यायचं, मॅक्रो इकॉनॉमी, बृहद अर्थव्यवस्था, बृहत अर्थव्यवस्था लक्षात घ्या. मायक्रो नाही, सूक्ष्म नाही. वेजेस आहे, सॅलरी आहे ना, हे लक्षात घ्यायचं नाही. आपल्याला मोठं मोठं घ्यायचं. किंमत वाढ आहे, बेरोजगारी आहे ना, ह्या मोठे मोठे डायरे घ्यायचे. ठीक आहे, आणि नियोजन प्लॅन, कारण की भारताची अर्थव्यवस्था भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत सुनियोजित प्लॅन्ड इकॉनॉमी होती. नेहमीच प्लॅनिंग करण्यात आलं आणि त्याच्यानुसार आपला विकास करण्यात आलाय. त्यामुळे नियोजनाशी संबंधित. मग प्लॅन बदलत गेले तर त्यानुसार आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपण खूप फेज मधून गेलो प्लॅनिंगच्या, एकदम डिक्टेटोरियल फेज पासून ते एकदम लिव्हरेज फेज पर्यंत गेलोय प्लॅनिंगच्या. बरोबर आहे, राईट? तुम्ही जर वाचलं असेल प्रिलिमला तर तुम्हाला माहित असेल की फर्स्ट फायर प्लॅन कसा होता है ना, तो इम्बॅलन्स लेवलवर कसा होता आणि सोबतच तो डिक्टेटोरियल कसा होता. आणि मग नंतर आपण इकडे जर पाहायला गेलो शेवटी 10-11 प्लॅन तर तो कसा इंडिकेटिव्ह होता, बदलत कसा गेला. ठीक आहे, आणि आता काय परिस्थिती आहे, आता प्लॅन आहे नाही आहे, प्लॅन आहे की पॉलिसी आहे, ह्या सर्व गोष्टी बघायच्या. ठीक आहे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, हा एकत्रीकरण असा शब्द बरोबर नाहीये. हा बघा इंग्रजीत फार छान शब्द आहे, मोबिलायझेशन. मोबिलायझेशन म्हणजे काय आहे? जी काही संसाधनं आहेत त्या संसाधनाचा ऑप्टिमम युटिलायझेशन करा, दॅट इज मोबिलायझेशन. हा एकत्रीकरण हा असा मराठीतला बरोबर शब्द नाही. ठीक आहे, लक्षात आपण सिलेबस मध्ये आहे तर आपण काही करू शकत नाही. त्यानंतर ग्रोथ आहे, वाढ, विकास व रोजगार. ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट असा कॉन्सेप्ट घेतला आहे, कारण की आपण झिरो एम्प्लॉयमेंट ग्रोथ सुद्धा बघतोय है ना. असा म्हणजे इकडे मस्त भरभर इंडिया म्हणतो की थर्ड है ना, आता 3ऱ्या क्रमांकावर. अरे विचार नका, निकडेल आमचे भिकमंगे किती आहेत तर त्याची काही हे नाही आहे. 80 करोड तर जनता नुसती शासनाच्याच भरोशावर, असं शासनच सांगते आहे की नाही. मग अशा याच्यात हा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याचा मिसमॅच खूप महत्वाचा आहे. दोन कॉन्सेप्ट जे आहेत, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. ग्रोथ कशाला म्हणतात, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात, डेव्हलपमेंटल गॅप्स काय आहेत आणि त्याच्यामुळे परिणाम पडणार आहेत रोजगारावर ते कसे, रोजगाराचे फॅसेट्स आहेत वेगवेगळे, हे जे आहेत छटा आहेत रोजगाराच्या है ना. कधी आपण ऍब्सोल्यूट म्हणतोय तर कधी ज्याला इनव्हॉलंटरी म्हणतो, कधी व्हॉलंटरी म्हणतो, कधी फ्रिक्शनल, काही काही है ना. हे भरपूर सारे इथे आपल्याला पाहिजे. कुठे कसं काय प्रॉब्लेम्स आहे, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत का, एम्प्लॉयबिलिटीचा काय प्रॉब्लेम आहे, ह्या सर्व गोष्टी इथे बघायच्या. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजेच हा कसा एक थोडासा अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला बघायचा आहे. सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. आता हा सिलेबस ना असा कधी कधी असा सिलेबस वाटते असा कसा लिहिला बाबा, लिहिला आता जाऊ दे, काय म्हणू शकत नाही. इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. अरे बाबा, इश्यूज ऑफ ग्रोथ अँड इन्क्लुझिव्ह असं पाहिजे होतं. ठीक आहे, असो काही हरकत नाही, पण इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे त्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून विचारायचं असं. हा त्याला म्हणायचं असं, आम्ही म्हणतो तर इन्क्लुझिव्ह पण नावाचंच आहे का. नो फ्रील अकाउंट उघडला आमच्या का, संपला काम बापू, तुझ्याजवळ खाता आहे म्हणजे तू बापू मस्त इकॉनॉमी मध्ये पोहत आहेस असंच है ना. तसा नाही है ना. इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज खूप महत्वाचं आहे की ग्रोथ एक्सक्लुझिव्ह आहे की इन्क्लुझिव्ह आहे, सर्वसमावेशक आहे की भेदाभेद करणारी आहे. मग प्रत्यक्षात जर खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक आहे तर मग त्याच्या अडचणी काय,
सर्वसमावेशकता का होऊ शकत नाही आहे? सर्वसमावेशक म्हणजे केवळच सहभाग म्हणजे सर्वसमावेशक का? बघा, अशा वेगवेगळ्या अँगलने आपल्याला अभ्यास करायचा, नुसतं असं पाठ नाही करायचं. लक्षात आलं का? वेगवेगळ्या अँगलने असं डायनामिक विश्लेषणात्मक बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प असा एक पिटुकला टॉपिक दिलाय, गव्हर्नमेंट बजेटिंग. एवढा टॉपिक जरी वाटत असला तरी असा क्षुल्लक समजायचा नाही. लक्षात आलं का? का? त्याचं कारण सांगतो की भारताचा अर्थसंकल्प आहे ना, गव्हर्नमेंट बजेटिंग, हा मस्त ट्रान्सफॉर्म झाला आहे. तो जरी दिसत नसला आपल्याला सामान्य जनतेला तरी मस्त ट्रान्सफॉर्म झालाय. म्हणजे पहिल्यांदा तर तो आपल्याला असा योजनेशी निगडीत तर राहायचा असतो, ते तर काही हरकत नाही. म्हणजे आपले जेवढे काही बजेट आहे ते विकासात्मक दृष्टिकोनातूनच राहिले. पण पहिल्यांदा आपले बजेट कसे होते? खर्चाले आटोक्यात घ्या रे बाबा, खर्च करायचा नाही, खर्च भालधंदे करा. आता का म्हणते खर्च करा, पण कुठं, कसा, कोणासाठी, किती आणि याचा फायदा काय? म्हणजेच काय तर लाईन आयटम बजेट ह्या संकल्पनेपासून तर मग परफॉर्मन्स बजेट, कार्यात्मक अर्थसंकल्पन, तिथून आपण आउटकम बजेट इथपर्यंत पोहोचलो. भविष्यात अजून काय कुठल्या बजेट पर्यंत पोहोचू माहित नाही. मग त्याच्यात वेगवेगळे फॅसेट्स आपण बघतो, जेंडर बजेटिंग वगैरे, इको बजेटिंग, हे नवीन नवीन मायक्रो बजेटिंगचे कॉन्सेप्ट आलेले आहेत. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं आणि याचा विकासावर पडणार. आलं लक्षात? ह्या अँगल घ्यायचा. कळलं? ओके, ठीक आहे. बघा प्रश्न कसे, 2022चा युपीएससीचा प्रश्न घेतलेला आहे. मस्त पैकी प्रश्न आहे, खूप झक्कास, एकदम बढिया. इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ पॉसिबल अंडर मार्केट इकॉनॉमी? म्हणून त्यांनी समस्या म्हटलंय. ठीक आहे. स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन इन अचिव्हिंग इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया. तो काय म्हणतोय की सर्वसमावेशक वृद्धी जी आहे ती मार्केट इकॉनॉमी, बाजार अर्थव्यवस्थेच्या आतमध्ये अंतर्गत राहून होऊ शकते का? आपल्याला माहित आहे इनव्हिजिबल हँड ॲडम स्मिथ, आणि तो म्हणते बापू मार्केटमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, मार्केट जसा चालन तसा. आता मार्केटचा प्रॉब्लेम कॅपिटलिस्ट अँगलने जर बघितला तर आपल्याला काय दिसते? जिदरदम जरहम. मग गरीब बिचारे कुठे जातील? पण तो विचारताना कसा विचारते? इज इन्क्लुसिव्ह ग्रोथ पॉसिबल आहे का म्हणते. मग आपल्याला तो हो म्हणावं लागेल. खैर हो नाही आहेच, पण त्याचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ठीक आहे, राईट. स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ फायनान्शियल. आता याच्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन जे आहे त्या इकॉनॉमिक ग्रोथ अचीव करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी भारतामध्ये त्याचं महत्व सांगा, असं तो म्हणतोय. फारच सुंदर आहे ते. आपण बघतोय मायक्रो फायनान्सिंग, नो फ्रील अकाउंट्स पासून तर फॅसिलिटेशन जे आहे, बँकिंग पेनिट्रेशन्स आहेत, या सर्व बाबी आपण बघतोय. त्या अँगलने आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. क्लिअर? ओके. दुसरा आता त्यातले टॉपिक आहेत अर्थव्यवस्थेवर. आता हा बघा, इथे तुम्ही जेव्हा सिलेबस बघाल ना, खूप महत्वाचा, अजून सिलेबस बघाल ना तर इकॉनॉमीचा सिलेबस कसा दिलाय, पहिले टॉपिक पहिल्या याच्यात मी सांगितले, आणि दुसरे हे जे टॉपिक आहेत ना मधात ऍग्रिकल्चरचे टाकले, आणि मग हे टॉपिक आहे. ठीक आहे, तर यांना एकत्रित आणलं मी. ठीक आहे, राईट. अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम. खूप सुंदर टॉपिक आहे. इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन, एवढा शब्द वापरलाय. ग्लोबलायझेशन अजून वापरला नाही त्यांनी, प्रायव्हेटायझेशन अजून वापरला नाही. लिबरलायझेशन, इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी. पण हा जरी शब्द उदारीकरणाचा वापरला तरी हा ऑल इन्क्लुसिव्ह असा गृहीत धरायचा है ना, राईट. लिबरलाइज झालं म्हणजेच काय तर बाकीच्या सर्व गोष्टी झाल्या. ठीक आहे. चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ, खूप महत्वाचा आहे. पर्टिक्युलरली हा टॉपिक केव्हाचा आहे? पोस्ट 1991. केव्हाचा आहे? पोस्ट 1991. पण लक्षात ठेवा, पण भारतीय उदारीकरणाची प्रक्रिया जरी आपल्याला 1991च्या थ्रेशोल्डला दिसत असली तरी सुद्धा ती प्रक्रिया 1980s पासून हळूहळू हळूहळू सुरू होती. लायसन्स राजचं लिबरलायझेशन हळूहळू होत होतं, टॅक्सेशनचं रॅशनलायझेशन होत होतं, आणि त्या दृष्टिकोनातून त्या अँगलने सुद्धा अभ्यास करायचा. म्हणजे कसं कंपॅरेटिव्ह अभ्यास तुम्हाला करता येईल.
आलं की नाही लक्षात? तुम्ही नुसतं 1991 घेतलं की पोस्ट 1991 इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 ची पाहिली तसं नाही. तसं आधी का होतं? वाय स्टेट हॅड बीन डॉमिनेटिंग इन द इकॉनॉमी. भारतीय राज्य, भारत सरकार हे डॉमिनेट का होतं? त्याची काय गरज होती? मग हळूहळू कसं लिबरलाइज करण्यात आलं. जेव्हा लायसन्स राज होता त्या लायसन्स राजच्या अडचणी काय, त्यानंतर विकास कसा झाला, मग लायसन्स राज मधले कसं लिबरलायझेशन झालं नाही, मग आपण फुल लिबरलायझेशन. आलं की नाही लक्षात? पार्शियल टू फुल, फुल कंट्रोल, पार्शियल कंट्रोल अँड फुल लिबरलाइज, अशा फेज मधून आपल्याला पाहायचं. आलं नाही लक्षात? आणि मग त्याच्यानुसार इंडस्ट्रियल ग्रोथ. नाही तर तुम्ही सगळेजण आजकाल आमचे एवढे व्हॉट्सअपवर है ना, जसं काही भारत आताच पैदा झाला, कुठलाही विकास आताच झाला म्हणते. इसके पहिले हुवाईनच्या मायला, याच्या पहिले पोट्टेच पैदा नाही झाले अशासारखे बोलायला लागले नाही का? म्हणा बा. तर हे एक समजून घ्यायचं, इंटरलिंक्ड करायच्या. लक्षात आलं का? ठीक आहे. दुसरं आहे पायाभूत सुविधा. एवढा शब्द दिलाय. पायाभूत सुविधामध्ये ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे पण सोबत आहे इत्यादी, म्हणजे सर्व प्रकारच्या काय आहे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज. ओके. मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या याच्यामध्ये हे जे आहे ते याचे काय आहे, स्टॅटिक आहेत का? नाही. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय पाहायचंय तुम्हाला? याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा हे जे आहे याची आवश्यकता कुठे कुठे आहे, याची गरज कुठे कुठे आहे, आणि मग जिथे जिथे आहे त्याच्यानंतर त्याचं लोकलायझेशन बघायचं की तिथे गरज होती तर तिथे ते झालं का बाबा, आणि मग त्याचा विकास बघायचा कुठपर्यंत झाला, कसा झाला, काय, याचे फॅक्ट्स पण ठेवायचे. लक्षात आलं का? फॅक्ट्स पण ठेवायचे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपला इथे अभ्यास हा थोडा स्टॅटिक असेल, पण याचे डायनामिक्स म्हणजे याचे चॅलेंजेस, डायनामिक्स म्हणजे याचे चॅलेंजेस, याच्यामध्ये अडचणी काय, समस्या काय आहेत, आणि समस्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मग आपल्याला दुसरी शेपटी दिसते, ते म्हणजे गुंतवणूक प्रतिमाने, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. आपण बघतो प्लॅन्ड इकॉनॉमी, आपण जेव्हा असा शब्द ऐकतो तेव्हा केवळ राज्य म्हणजे देश म्हणजे सरकार हेच गुंतवणूक करते, आणि त्याच्यामुळे विकासाला मर्यादा येत होत्या, कारण की शासनाकडे पैसा कमी होता, प्रायव्हेट पार्टिसिपेशन पण नव्हतं. हे पण बघावं लागेल. आता तर प्रायव्हेट विचारू नका है ना, लोकांकडे पैसाला उधळतात भरपूर. तर हळूहळू विकास झाला आणि मग मार्केट इकॉनॉमी खुल्ली फुल्ली, बरोबर आहे, राईट. आणि ते खुल्ली फुलल्यानंतर आता मात्र असं लक्षात आलं की शासनच सर्व इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करेल का, पायाभूत सुविधाची काय त्याचीच जबाबदारी आहे का? मग त्याला दुसऱ्यावर मार्केटमध्ये रिस्क घ्यायला तयार आहे लोक, है ना. विन विन सिच्युएशन होऊ शकते जर शेअरिंग केलं तर, आणि शेअरिंगचे मॉडेल्स आपल्याला निर्माण झालेले दिसतात. आत्ताच आलेले असं नाही, पूर्वी होते. पूर्वी आपण टोल टॅक्स पाहायचो, रस्त्याचा नाका, बरोबर, हे सर्व गोष्टी पाहायचो. हळूहळू त्याच्यात विकास झाला आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स यायला लागले. बूट आला, BOOT, बोल्ट आला, BOLT, मग SPV आला, स्पेशल पर्पज व्हेकल, आणि आता आपण बघतो PPP, म्हणजे पंचट नाही, PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. असे वेगवेगळे मॉडेल्स आता यायला लागलेत. हे जे मॉडेल्स आहेत आता रिसेंटली इन्व्हेस्टमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये शासकीय इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा शासकीय जे ऍसेट्स आहेत ते पार्टनरशिप मध्ये प्रायव्हेटला हँडओव्हर करून कसं काय करता येईल हे बघितलं. SEZs बघतोय आपण, वेगवेगळे मॉडेल्स आहेत है ना. हे सर्व मॉडेल्स आपल्याला इथे पाहून घ्यायचे आहेत डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. आणि त्याचे प्रॉब्लेम्स काय, मग त्याच्यामध्ये इव्होल्युशन कसं झालं, त्याच्यात उत्क्रांती कशी झाली. जसं SEZचं पाहिलं तर आपल्याला उत्क्रांती दिसते, EOU पासून तर SEZ पर्यंत आपल्याला उत्क्रांती दिसते. ते सर्व बाबी इथे पाहायचे. पेपर बघा कसा येतो प्रश्न काय, व्हाय इज द पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप रिक्वायर्ड इन इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट. का गरज आहे रे बाबा. आताच मी उत्तर सांगितलं की शासनाजेवढं एवढं नाही रे बाबा. खरं पैसाच नाही, शासनाजवळ टेक्नॉलॉजीची अडचण आहे. प्रायव्हेट सेक्टरकडे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. बाहेरून जर बोलवलं फॉरेन वरून तर विचारूच नका, मस्त टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट येते, टेक्नॉलॉजी येते, पैसा येते ना, इन्फ्रास्ट्रक्चर बी होते. विन विन सिच्युएशन आहे. ठीक आहे. एक्झामाइन द रोल ऑफ PPP मॉडेल इन द रिडेव्हलपमेंट ऑफ रेल्वे स्टेशन्स इन इंडिया. मग हा PPP मॉडेल जर बेस्ट आहे असं आपण म्हणतो तर तो रेल्वेज मधलं रिडेव्हलपमेंट, शब्द लक्षात घ्या, रेल्वे डेव्हलपमेंट असं म्हटलं नाही,
काय शब्द वापरलेला आहे? रिडेव्हलपमेंट. नेहमी प्रश्न वाचताना एकदम बारकाईने रिडेव्हलपमेंट म्हटलं आहे. ऑफ रेल्वे स्टेशन स्पेसिफिक है ना. आता पाहिले आपण विमानतळ कसे करते, वेगळी गंमत आहे. असो, पण रेल्वे स्टेशनचा जर विकास, आमचे रेल्वे स्टेशन कसे आहेत, इथे पचक, तिकडे पचक, इकडे असा बाथरूम तसा, विचारू नका. बरोबर आहे. खैर, हे कोणामुळे झालं? आम्हीच नालायक. ते इन्व्हेस्टमेंटमुळे होत नाही असा गंदगी, हे संस्कृतीमुळे होते. आमची संस्कृती इतकी सुंदर आहे, विचार नका. काय म्हणावं बाबा. हा, खैर ती संस्कृती नाही आपली. खरं म्हणजे जी आपल्याला वारसा मिळालेली संस्कृती आहे, खरंच छान आहे. आम्ही नालायक आहोत अशी विकृती बनवलं. असो, जाऊ द्या. चला समोर जाऊया. पुस्तक कोणते वाचायचे ते बघून घ्या. इन जनरल तुम्ही इकॉनॉमी प्रिलिमला वाचलाय, ते बघून घ्यायचं, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट पाहून घ्यायचे. इकॉनॉमी थरोली तिथे झाले, इथे फार कमी आहे. तिथे तुमचं थरोली झालंय, बेसिक कॉन्सेप्ट सगळं झालेलं आहे. झालं ना? बरोबर आहे. तिथलेच मायक्रो एलिमेंट्स घ्यायचे आणि इथले काही पुस्तक तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. काही नोट्स आहेत, काही पुस्तक आहेत, काही क्लासेस आहे, मी सहज घेतलं आहे. ठीक आहे. जसं संजीव वर्मा यांचं पुस्तक आहे, मृणाल डॉट तुम्हाला माहित असेल. श्रीराम IAS चे नोट्स पण चांगले असतात. म्हणजे कुठले एखादे नोट्स जर घेतले, असो आपल्याकडे घ्यायचे, काही जे दर्जेदार नोट्स असतात ते असलेच पाहिजे, काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोगचे डॉक्युमेंट, नीती आयोगला साईटला चाललं जायचं, तिथे खूप सारे डॉक्युमेंट आहे. आपल्याला याच्या रिलेटेड जे जे आहेत प्लॅनिंगच्या पॉलिसीच्या रिलेटेड ते पाहून घ्यायचं. इकॉनॉमिक सर्वे हा नेहमी बघायचा, त्याच्यातले महत्वाचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्या टॉपिकशी रिलेटेड ते पाहून घ्यायचे. योजना मॅगझिन मध्ये सिलेक्टिव्ह करायचं, सिलेक्टिव्ह जेवढं गरजेचं आहे आपल्या टॉपिकच्या रिलेटेड तेवढं. न्यूजपेपरचे एडिटोरियल सुद्धा त्या दृष्टिकोनातून घ्यायचे आणि रिलेटेड टॉपिकशी रिपोर्ट्स काय असतील तर ते पाहायचं. आता एक लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे ना, की हे जे आहे प्रिलिमला तुमचं झालंय, बेसिक झालंय, फंडामेंटल सर्व झालंय. आता इकॉनॉमीचा हा जो पोर्शन आहे, लक्षात घ्या, हा पूर्णच्या पूर्ण पेपर फुल करंट बेस्ड आहे. एवढं डोक्यात फिट ठेवा. हा पूर्णच्या पूर्ण पेपर फुल करंट बेस्ड आहे आणि म्हणून मी दरवेळेस तुम्हाला काय लिहून देणार? न्यूजपेपर एडिटोरियल लिहून देणार. प्रेडिक्टेबल आहे. जर तुम्ही रोज न्यूज ऐकत असाल, वाचत असाल, बारकाईने बघत असाल तर तुम्ही गेस करू शकता असाच पेपर आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये इकॉनॉमीचं वाचताना काय करणार तुम्ही? लक्षात ठेवा, तुम्ही आपल्याकडे डाटा ठेवायचा, डाटा ठेवायचा. उदाहरणार्थ बेरोजगारीवर एखादा प्रश्न आला तर बेरोजगारी किती, रोजगार किती, कुठल्या कुठल्या प्रकारची बेरोजगारी आहे, रुरल बेरोजगारी किती, अर्बन किती, जेंडर मध्ये काय. जर हे मायक्रो डाटा जर तुमच्याकडे राहिले, बेसिक कसे पर्सेंटेज वाईज, खूप तुम्हाला ग्रॉस थोडी पाठ करायचा आहे, पर्सेंटेज वाईज ते डाटा जर तुमच्याकडे राहिले तर तुमचं आन्सर कसं होईल? एनरिच होईल, असा छान खुलेल फुलेल. ठीक आहे. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की जे काही टॉपिक आहेत, फिक्स टॉपिक आहेत, त्या टॉपिकचे बेसिक डेफिनेशन, कॉन्सेप्ट जे आहेत ते तुमच्याकडे मायक्रो नोट्स मध्ये ठेवायचे. कीवर्ड्स मायक्रो नोट्स मध्ये ठेवायचे खूप आवश्यक आहेत, कारण ते ठेवले तर तुम्हाला फायदेशीर होईल. तिसरं, जे करंट न्यूज आहे, करंट न्यूज, त्या करंट न्यूज मधली काही डाटा जो आहे ना, किंवा एखादा डायग्राम असेल, एखादी तुम्हाला पाय डायग्राम असेल, व्हेन डायग्राम असेल, किंवा एखादा मॅप जर आला असेल तर तो सुद्धा ठेवायचा. याच्यामध्ये तुम्ही मॅपिंग वगैरे किंवा व्हेन डायग्राम वगैरे कराल तर ते आन्सर एकदमच छान झक्कास होऊ शकतं. ठीक आहे. आता दुसरं बघूया, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट मध्ये बघा, देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, बघा मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनाची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान. कसे टॉपिक आहेत लक्षात घ्या. मेजर क्रॉप मध्ये क्रॉपिंग पॅटर्न्स म्हटलाय, हा तुम्ही प्रिलिमला वाचलेला आहे. कुठे? जिओग्राफी मध्ये. कुठे? जिओग्राफी मध्ये तुम्ही वाचलेला आहे. नाही वाचला असाल तो तुमचा प्रॉब्लेम आहे, पण तिथे वाचावं लागते आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न. ठीक आहे, राईट. आपला क्रॉपिंग पॅटर्न वाचून झाला की आपण इरिगेशनही वाचतो, डॅम्स वगैरे सर्व वाचतो. त्या निमित्ताने आपण पूर्ण इरिगेशन सिस्टीम वाचतो. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चर प्रोड्यूस.
हा आपण सहसा वाचत नाही. अँड इश्यूज रिलेटेड टू कन्स्टेंट. ठीक आहे, तर हा जो आहे हा थोडासा अनालिटिकल आहे, एकदम फॅक्च्युअल नाही आहे, पण काही डाटा आपल्याला आपल्यासोबत असायला पाहिजे जे तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे जो आहे इकॉनॉमिक सर्वे मधून भेटून जाईल. त्यानंतर आहे ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. तर तुम्ही मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर जर वर गेला तर तुम्हाला बरेचसे टेक्नॉलॉजिकल ऍप्स टूल्स दिसतील, नवीन नवीन इन्व्हेन्शन झालेले वगैरे ते पण तिथे दिसेल. तेवढे फक्त लक्षात घ्यायचे आणि त्याचा फायदा काय, कशासाठी, प्रोडक्टिव्हिटी, सस्टेनेबिलिटी, शाश्वतपणा शेतीमध्ये कसा येईल त्याच्यासाठी. ठीक आहे, राईट. आता दुसरा आहे हा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड, म्हणजे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटशी, म्हणजे आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न पाहायचा. मग क्रॉपिंग पॅटर्न मध्ये थोडंसं एक लक्षात घ्यायचं की इथे केवळ शेती म्हणजे शेती असा टिपिकल याच्यात नाही पाहायचं, मग हॉर्टिकल्चर वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहायच्या, फिसिकल्चर आहे सर्व. ठीक आहे, डायव्हर्सिफिकेशन. ठीक आहे, डायव्हर्सिफिकेशन ते सगळं पाहायचं. त्यानंतर दुसरं आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीही संबंधी मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा, शिल्की साथ व अन्न सुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचा अर्थशास्त्र. इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. कोणत्या फार्म सबसिडीज आहेत, अनुदान, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, अँड मिनिमम सपोर्ट प्राइस, MSP आपण जे नेहमी म्हणतो MSP, बरोबर आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याचे ऑब्जेक्टिव्ह विचारतील, फंक्शनिंग, लिमिटेशन्स, रिवॅम्पिंग, इश्यूज ऑफ द बफर स्टॉक है ना, FSI जो करतोय आपला है ना, फूड जे आहे फूड सिक्युरिटी मध्ये, फूड सिक्युरिटी आहे, टेक्नॉलॉजी मिशन्स आहे ना, इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग, अशा प्रकारचा हा सिलेबस आहे, थोडासा डायव्हर्सिफाईड आहे. पहिलं लक्षात घ्या की ऍग्रिकल्चर जे आहे इंडियामधलं ते सबसिडाइज्ड आहे, त्याला सबसिडी दिल्या जाते, पण त्या दोन प्रकारच्या दिल्या जातात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आणि बरेच वेळा टीका होते की अप्रत्यक्ष जी आहे ती सबसिडी दिल्यामुळे बरेच वेळा श्रीमंत शेतकऱ्यांना फायदा होतो, गरीब शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे टार्गेटेड डायरेक्ट असली पाहिजे असं आहे. तर ते काय इनडायरेक्ट दिल्या जाते, खरंच डायरेक्ट शक्य होतं का, काय अडचणी आहेत ते पाहायचं, बरोबर आहे. मग सबसिडी गरज आहे का, कुठल्या प्रकारची हवी, सबसिडीमुळे काय परिणाम पडतात, कारण की आपल्याला बायास सबसिडी झालेल्या होत्या इतिहासामध्ये, आपण बघतोय प्लॅन इकॉनॉमीच्या वेळात. आणि म्हणून पंजाबमध्ये काय घडलं ते सर्वांना माहित आहे, लिचिंगचा काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. दुसरा आहे मिनिमम सपोर्ट प्राइस. हा गरज आहे का, म्हणजे भारतीय शेती कशी आहे, तर भारतीय शेती आपल्याला रेनफेड दिसे, पावसावर अवलंबून आहे. म्हणजेच काय, तर पहिला इश्यू जो आहे इरिगेशन फॅसिलिटी त्या धडाच्या झाल्या नाही है ना, सगळं पॉलिटिक्स आपण गेम प्लॅन खेळतो, बोगसगिरी करतो म्हणून. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला हमीभाव देणं आवश्यक आहे, कारण की शेतकऱ्याला हमीभाव मिळाला नाही तर मग मात्र त्याचं नुकसान होऊ शकतं. कुठलं, एक तर निसर्गामुळे होतं आणि दुसरं कोणामुळे होतं, दलालांमुळे होतं, बरोबर आहे. दलाल एवढे बदमाश आहेत भारतातले है ना, इकडे कंझ्युमरही मरते आणि शेतकरी मरते. कोण ऐश करते, दलाल. पिकलं नाही तरी दलाल ऐश करते ना, पिकलं तरी दलाल ऐश करते, बरोबर आहे. हा दलाली जो आहे एकदम डेंजर झोन मध्ये आहे, एकदम डेंजर झोन मध्ये आपल्याला ऍग्रिकल्चरला टाकलाय. हा दलाली कशी संपन, तर याच्यासाठी म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसची आवश्यकता आहे. सोबतच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, रेवडी कल्चर बोंबलतो आपण, पण बाबा भारतामध्ये 80 करोड सांगते सरकारनं. मग पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नसेल तर एवढे उपाशी मरतील, आणि नाही मरायचं असं उपाशी तर काय करतील तुम्हालाही माहित आहे. काय सोशल क्रायसिस येऊ शकतात, सोशल क्राईम्स होऊ शकतात है ना. त्याच्यासाठी आपल्याला PDS सिस्टीम, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, खरंच PDSचा बेनिफिट टार्गेटेड याला होतो का, कारण TPDS आपण ऐकलंय मधल्या काळात. ह्या सर्व गोष्टी इथे पाहायच्या आहेत. सोबत फूड सिक्युरिटी हा खूप महत्वाचा आहे, फूड सिक्युरिटी. त्यामुळे पोषण, कुपोषण आणि खरंच पोषण काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. बफर स्टॉक किती असला पाहिजे काय. आणि नवीन एक कॉन्सेप्ट आपल्याला दिसतंय की पशुपालनाचं अर्थशास्त्र, कारण की आता डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर होणं आवश्यक आहे. फूड बास्केट बदलणं आवश्यक आहे. फूड बास्केट जर बदलत नसेल तर केवळ शेतीवर ताण येईल. त्यामुळे व्हर्टिकल ऍग्रिकल्चर, हॉरिझॉन्टल ऍग्रिकल्चर
आणि रेनबो ऍग्रिकल्चर होणं आवश्यक आहे. ते काय आहे वगैरे आपल्याला इथे पाहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग व्याप्ती आणि महत्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन. म्हणजेच काय, फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज. फूड प्रोसेसिंग लक्षात आलंय का? फूड प्रोसेसिंग हा खूप महत्वाचा आहे. भारतातलं फारच नगण्य जे आहे प्रोडक्शन शेतीतलं ते प्रोसेसिंग मध्ये जातं आणि बाकीचं सर्व है ना, कारण की ऍग्रिकल्चर प्रोड्यूस कसं आहे, नाशवंत आहे, त्याला टिकवायचं असेल तर त्याची प्रोसेसिंग होणं आवश्यक आहे. प्रोसेसिंग झाली तर त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते शेतीची, सोबतच त्याची व्हॅल्यू ऍडिशन पण वाढतं, मूल्यवर्धित होतं आणि जबरदस्त फायदा होऊ शकतो. सगळ्यांनाच शेतकऱ्याला होऊ शकतो, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि पुढची चेन जी आहे कंझ्युमर पर्यंत ती छान राहू शकते. पण याच्यावर फार कमी भर देण्यात आला मधल्या काळात. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा घेतलेला आहे की काय आहे बा स्कोप आणि सिग्निफिकन्स काय आहे, लोकेशन आहेत का, लोकेशन खूप, लोकलायझेशन इथे खूप असतं. अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट, ज्याला आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज म्हणतो. म्हणजे एखादा धंदा करायचा असेल तर शेती सपोज टू बी एखादा टोमॅटो सॉस बनवायचा आहे तर टोमॅटो सॉस साठी टोमॅटोची ते शेती लागेल, टोमॅटोची शेतीच नसन. आता असं गृहीत धरा की आम्ही टोमॅटो सॉसचा प्लांट हा राजस्थानात लावला, जमन का? लोकलायझेशन. लक्षात आलं का? ठीक आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं आहे, सप्लाय चेन बरोबर आहे का? कारण नाशवंत पदार्थ असतात तर त्या नाशवंताला टिकवायचं आहे म्हणून प्रोसेसिंग, पण त्या लिमिट्स मध्ये ते बरोबर तिथपर्यंत पोहोचलं का कंझ्युमर पर्यंत, है ना, हे सर्व बघणं आवश्यक आहे. हा खूप मोठा एरिया आहे आणि भारतामध्ये हा सातत्याने निग्लेक्टेड राहिलेला आहे. युपीएससीने याला विचार केलेला. बघा बरं. त्यानंतर भारतातील जमीन सुधारणा हा कायमस्वरूपी ज्वलंत प्रश्न राहिलेला आहे. लँड रिफॉर्म्स इन इंडिया. कारण भारत जर बघितला इतिहासामध्ये तर भारतामध्ये इतकी गरिबी, इतकी बेरोजगारी है ना, भारत असा अविकसित कशामुळे झाला तर केवळ विषम तत्वावर मीन्स ऑफ डिस्ट्रीब्युशन होता. म्हणजे काय, जमिनीचं विषम वितरण होतं आणि त्याच्यामुळे पाटलाकडं गावच्या 100 एकर जमीन आणि बाकीच्यांकडे सर्वांना मिळून 100 एकर जमीन आणि बाकीचे बिचारे एक एकरामध्ये काय पेरतील तर तेही पेरत नव्हते. आणि इथला पाटील म्हणे मला का करायचं 100 एकरात पेरून, 10 पेरलो तरी मी रईसच पाटीलच हो. त्यामुळे तोही 90 एकर पेरत नव्हता आणि पडीक जमीन राहायची, अनप्रोडक्टिव्ह. असं आम्ही हजारो वर्षापासून तसेच का म्हणावं आता, है ना, मोठा बेकार प्रॉब्लेम. पण त्याच्यामध्ये जर जमीन सुधारणा झाली तर काय फायदा होतो, है ना, कन्सॉलिडेशन काय, फ्रॅगमेंटेशनचे इश्यूज काय, हे सर्व इथे पाहायचे आहेत. ठीक आहे. आता प्रश्न कसे येतात, एखादा प्रश्न बघून घेऊया. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस ऑफ पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन इंडिया. भारतामध्ये जे सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्याच्या काय समस्या आहेत रे बाबा, लई समस्या आहेत. एकीकडे तर तुम्ही जुने पिक्चर तर एवढे बनले भावा, जुने पिक्चर एवढ्या है ना, त्या राशनच्या दुकानावर ते मागून ठोकून है ना, अर्धच तेल द्यायचं है ना, ते कंकर टाकून पाहिलं, खूप पिक्चर बनले मधल्या काळात. असो, हाऊ कॅन इट बी मेड इफेक्टिव्ह अँड ट्रान्सपरंट. कशा प्रकारे बनतील, तुम्हाला सजेशन विचारलंय बघा. अनालिटिकल कसं आहे, तुमचे लॉजिक्स विचारतायत, लक्षात आहे. त्यामुळे थोडस चरवण करायचं आहे आणि डायव्हर्सिफाईड वाचन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या रिपोर्ट्स मधले काही सजेशन असतील, त्या रिपोर्ट्स मधले सजेशन, एखादा इकॉनॉमिस्ट असेल त्याने काहीतरी सुचवलं असेल, काही रिपोर्ट्स असतील शासनाकडे, त्या पण आपल्याला वाचून घ्यायचे आणि त्यातले पॉइंट्स काढून ठेवायचे. काय करायचं, त्यातले पॉइंट्स काढून ठेवायचे. एकदम फिक्स पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे मी शेवटी सांगतोच तुम्हाला. ठीक आहे, एकदम शेवटी सांगतोच, काळजी करू नका. संदर्भीय पुस्तकं काही आहेत ते एक हा खुल्लर भाऊ आहे आपला, है ना, डी.आर. खुल्लर, याचं पुस्तक आहे इंडिया कॉम्प्रेहेन्सिव्ह जिओग्राफी, ते घेऊन घ्यायचं. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे, तेवढा तुम्ही वाचून घ्यायचा. कुरुक्षेत्र हे बघायचं मॅगझिन, सिलेक्टिव्ह टॉपिक्स आपले करून घ्यायचे. त्याच्यामध्ये ई टेक्नॉलॉजी वगैरे दिलं असतं बरेच वेळा रिसेंट. मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरची साईट पाहून घ्यायची आणि ऍग्रिकल्चर पॉलिसीजवर काही बनलं असेल ते पाहून घ्यायचं. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये रिलेटेड टॉपिक पाहून घ्यायचे. उमा कपिला हे खूप सुंदर पुस्तक आहे, मी याला जाणून बुजून सजेस्ट करतो, मी वाचत होतो बरेच वेळा, फार छान पुस्तक आहे. तुम्ही त्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक पाहून घ्यायचे. न्यूजपेपर एडिटोरियल मी सांगितलेलं आहे, करंट इव्हेंटवर बेस्ड आहे, त्यामुळे न्यूजपेपर एडिटोरियल पाहून घ्यायचं. ठीक आहे.
आता आपण बघूया विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनावरील परिणाम हे खूप महत्वाचं आहे. हा लक्षात घ्या, लक्षात घ्या. त्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे जनरल सायन्स आपण जे प्रिलिमला वाचत होतो तसं वाचायचं नाही आहे. तिथे टिपिकल आपण कसं वाचायचो, सेल आहे रे बाबा, मग सेलचे घटक काय रे बाबा, ऑर्गॅनिलीज काय, अरे बाबा ते काय समजत नव्हतं, टिश्यू काय म्हणतात ना, कायले टिश्यू पेपर म्हणतात, है ना, टेन्शन. आता तसं नाही, तुम्हाला वरवर सायन्सचा नॉलेज हवंय, त्याचे अप्लिकेशन काय आहे, दैनंदिन जीवनावरील म्हणजे अप्लाइड पाहायचं आहे तुम्हाला. तुम्हाला थेअरी जी आहे ती पाहायची नाही. लक्षात आलं का? म्हणजे ही जमेची बाजू आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये टेन्शन घेण्यासारखा मग आता काही नाही. क्लिअर? कारण सिलेबसने स्वतः सांगितलंय की आम्ही काही टेक्निकल विचारणार नाही. म्हणजे असं लिहिणार नाही की बाबा पेशीच्या सर्व घटकांचे वर्णन करा, असं विचारणार नाही, नाही नाही असं विचारणार नाही. किंवा जैव तंत्रज्ञानामध्ये पेशीमध्ये काही शोध लागला असेल त्या शोधावर तुम्ही वर्णन करा असं विचारणार नाही, विचारणारच नाही. काय विचारेल की जैव तंत्रज्ञानामध्ये ह्या पेशीवर असा शोध लागला, त्याच्यामुळे समाजावर काय परिणाम पडणार, किंवा एखाद्या रोगावर लस बनलेली आहे आणि ती लस आता ट्रायल बेसिसवर आहे, त्याचे काय फायदे होणार, बस असंच संपलं काम. आलं की नाही लक्षात? फायदा काय ना तोटा काय एवढाच आहे, बस याचा नाही. ठीक आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी हे खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जर थोडस टिपिकल आलं म्हणजे शास्त्रज्ञ जे आहेत, है ना, शास्त्रज्ञ जे आहेत भारतातले ते आपल्याला थोडेसे पाहायचे आणि त्यांची कामगिरी पण त्याचे डिटेल नाही पाहायचं आहे ना. नाही तर तुम्ही म्हणाल बाबा एस चंद्रशेखरनं व्हाईट डॉफ काहीतरी शोधला होता स्पेस सायन्स मध्ये, मग व्हाईट डॉफ म्हणजे काय, तर त्याचं कसं ल्युमिनोसिटी काढतं तर कशी, ते नाही पाहायचं आहे. आलं की नाही लक्षात? केवळ कामगिरी, त्याने व्हाईट डॉफचा शोध लावला रे बाबा, संपलं काम, जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे. तर तेवढं फक्त हे पाठांतर करायचं आहे. हे कसं आहे, पाठांतराचा भाग आहे. तर तुम्ही काय करायचे, जेवढे सायंटिस्ट आहेत त्यांचे पॉइंट्स काढून घ्यायचे. आता आपल्याला उत्तर किती मध्ये लिहायचं आहे, किती मध्ये लिहायचं आहे, 150 शब्द नाही तर 250 शब्द. मग का पूर्ण पुस्तक लिहित बसणार आहे का? नाही. आपल्याकडे पॉइंट्स असे ठेवायचे की तेवढे पॉइंट्स लिहिले की संपले रे बाबा 150 शब्द, संपले रे बाबा 250 शब्द, संपलं. तेवढं ठेवायचं, तर एवढंच काढून ठेवायचं त्या शास्त्रज्ञांचं. ठीक आहे, राईट. तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण खूप महत्वाचं आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, पर्टिक्युलरली आपण बायोटेक मध्ये, स्पेस सायन्स मध्ये खूप डेव्हलपमेंट केलेलं आहे. ते कसं काय, क्रायोजेनिक मध्ये आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे, ते सर्व विचारू शकतात इथे. इंडिजिनायझेशन ऑफ अ टेक्नॉलॉजी, डेव्हलपिंग अ न्यू टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी आपण विकसित केलेल्या प्रत्येक याच्यामध्ये ते काय आहे ते पाहायचं. सर्वच घटक, बायोटेक्नॉलॉजी आहे, स्पेस सायन्स आहे, है ना, तर मेडिकल सायन्सेस असतील. आणि बिलकुल लक्षात ठेवा, कुठलीही टेक्नॉलॉजी बघा, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल त्यामधले आपल्याला पाहिजे. म्हणजेच काय, हे पण थोडंसं करण, हे सुद्धा करण काय चालू आहे बाबा तेवढंच पाहायचं. ओके. दुसरं आहे माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्र या क्षेत्रातील जागरूकता आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या, है ना, अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर यातले आपण बेसिक पाहायचे. बेसिक रोबोटिक्स मधलं काय आहे, आतापर्यंतचं डेव्हलपमेंट काय आहे, थोडंसं एक क्रोनॉलॉजी, हलकं फुलकं क्रोनॉलॉजी सिक्वेन्स, आणि सोबतच सध्या काय चालू आहे एवढं थोडंफार पाहायचं आहे. आणि सोबत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स याचे काय इश्यूज आहेत. तर त्याच्यामुळे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो IPR जो आहे, तर IPR वगैरे तुम्ही बघून घ्यायचं. WTO चे काय नॉर्म्स आहेत काय नाही ते सर्व बघून घ्यायचे आणि त्याच्या आधारावर थोडेसे आपले प्रश्न लिहिता येतील. त्यामुळे ते बघून घ्यायचं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स काय, पेटंट्स काय आहेत, है ना, प्रोडक्ट पेटंट काय, प्रोसेस पेटंट काय, पेटंट कुठपर्यंत राहतं, है ना, जेनेरिक काय आहे, हे सर्व पाहून घ्यायचं. ठीक आहे. प्रश्न कसे असतील, व्हॉट आर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट अचिव्हमेंट इन, बघा किती सुंदर असं असते, व्हॉट आर द रिसर्च अँड डेव्हलपमेंटल अचिव्हमेंट्स इन अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी. अप्लाइड बायोटेक्नॉलॉजी म्हणजे R&D काय आहे बाबा,
हाऊ विल दिस अचिव्हमेंट हेल्प टू अपलिफ्ट द पुअरर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. गरीब जे आहेत, गरीब आहे ना, अप्लिकेशन बेस आहे ना, एकदम अप्लिकेशन बेस आहे. R&D अचिव्हमेंट्स काय आहे, तर तुम्हाला नुसते R&D अचिव्हमेंट बायोटेक्नॉलॉजीचे टेक्निकल पाहिजेत का? नाही, ते लक्षात घ्यायचे नाही. केवळ काय काय अचिव्हमेंट केले ते थोडंसं नॅरेशन आपल्याकडे ठेवायचं, कारण की तुम्हाला 2 प्रश्न आहेत त्याच्यात. किती? 250 शब्द आहेत. 250 मध्ये याले लिहायचं आणि याले लिहायचं आहे. तर याले किमान तर 100 शब्द द्याल आणि याले 150 शब्द द्याल, बरोबर आहे? किंवा याला 100 द्याल, याला 150 द्याल. उरलंच किती? लिहायचंच किती आहे? 10 ओळी पाहायच्या, 10 ते 12. अजून काय? तर तेवढंच फक्त आपल्याकडे ठेवायचं, बाकीचं भालधंदा करायचा. खूप फापट पसारा घेऊन बसायचं नाही. 10 पुस्तकं घेऊन बसले, बे हे बी वाचतो रे, ते बी वाचतो रे, ते बी वाचतो रे, अबे हे अजून वाचू दे रे, हे 2 पॉईंट लिहिलं तर झकास. अरे बाबा, ते जेवढ्या शब्दात मावतील तेवढे लिहून ठेवायचे ना आपल्याकडे. म्हणून मेन्सचे नोट्स बनवायचे. मेन्सचे नोट्स बनवले की एकदम बढिया, काही प्रॉब्लेम नाही. आता संदर्भीय काय आहे बाबा? साहित्य. संदर्भीय साहित्य पाहून घेऊ. तर आपल्याला एनी मेन्स गाईड और गुड नोट्स ऑफ एनी क्लास, कुठलेही बघून घ्या, मेन्सची गाईड घ्या, आहे ना, टाटा मॅग्राची वगैरे घेऊन घ्या किंवा नोट्स घ्यायचे, आहे ना. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर थोडं जाऊन पाहायचं, काही टाकलाय का बाबा पोस्ट वगैरे, असं पाहून घ्यायचं थोडसा. इंडिया ईबुक मध्ये लिहिलेलं आहे, पूर्ण टेक्नॉलॉजीवर तुम्हाला दिसन काय डेव्हलपमेंट केली इंडियानं वगैरे, तिथलं काढून घ्यायचे आणि तिथले नोट्स बनवून घ्यायचे, एकदम ब्रीफ मध्ये प्रत्येक टॉपिकवर. आणि करंट अपडेट मध्ये राहायचं नेहमीच, करंट अपडेटवर नेहमीच, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पर्यावरण, एन्व्हायरमेंट, हा प्रिलिमला झाला आहे. खूप छान पैकी तुम्ही अभ्यास केलेला आहे याचा, त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही. इथे मात्र एकाच है ना, काय त्याला संवर्धन, पर्यावरणीय प्रदर्शन आणि अवनीती, पर्यावरणीय प्रदूषण पाहिजे तर प्रदूषण कसा रे बाबा, काहीच झालं, प्रदूषण, पर्यावरणीय आघात, निर्धारण असं दिलेलं आहे. म्हणजे काय? कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं आहे. एकदम 1 लाईनचा आहे, जसा प्रिलिमले 1 लाईन देऊन ठेवला तसाच दिला इथं. म्हणजेच काय, तुम्हाला काय करायचंय ते लक्षात घ्या. काय करायचं आहे, क्लिअर लिहिलेलं आहे. कन्झर्वेशन बाबत विचारलाय, तुम्हाला बेसिक एकदम बघायचं नाही. कन्झर्वेशन म्हणजे इथे पण आपल्याला काय बघायचं आहे, अप्लिकेशनच बघायचं आहे, ठीक आहे. पण लक्षात घ्या, पण मी खूप महत्वाचं सांगतो, पण जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील, कॉन्सेप्ट म्हणजे इकॉलॉजी काय आहे ना, इकोसिस्टीम काय आहे, मिल्यू काय आहे, सक्सेशन काय आहे, रिज्युनोव्हेशन, ह्या सर्व गोष्टी जर माहीत असतील यातल्या, तुमच्या आन्सरमध्ये असं एनरिचमेंट आहे. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन, तर सर्व पोल्युशन पाहायचे, सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सर्व पोल्युशन पाहायचे, ठीक आहे. त्याच्यामुळे जे होणारं डिग्रेडेशन, काय प्रॉब्लेम, म्हणजे हेल्थवर परिणाम काय होतोय, इकॉनॉमीवर काय, एन्व्हायरमेंटवर टोटल काय परिणाम पडतो, ते सर्व पाहायचं. आणि मग EIA थोडंसं तुम्ही वाचून घ्याल. EIA चे काही नॉर्म्स असतील ते पण वाचून घ्यायचे, काही गाईडलाईन्स असतील शासनाचे ते पाहून घ्यायचे, हे वाचून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहिताना साजेसं सोपंसं राहील. आता पुन्हा एकदा सांगतो, हे पण करंटच्या कॉन्टेक्स्ट मध्येच अभ्यास करायचा. बघा प्रश्न कसा आलेला होता, एकदमच सरळ. इथे तर करंट बेसच प्रश्न असतो, ऑलमोस्ट करंट बेस है ना. डिस्क्राइब द मेजर आउटकम्स ऑफ द 26th 2021 आहे सेशन ऑफ कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. व्हॉट आर द कमिटमेंट मेड बाय इंडिया इन दिस कॉन्फरन्स. असा प्लेन आहे. म्हणून तुम्हाला मी म्हटलं ना की करंट मध्ये काय करायचं, करंट मध्ये नेहमीच जे करंटचे आले याच्या रिलेटेड आपले पॉइंट्स काढून ठेवायचे. एकदम सोपा काय ना, 250 असे मार्क बस. आपण जर जसं पोपट पंच केला की इथं मार्क झक्कास 15 मार्काचा आहे भाऊ, जबरदस्त मार्क भेटते, टेन्शनच नाही, ठीक आहे. बघा संदर्भीय काय, काही संदर्भीय सांगण्यासारखं असं काय नाही, तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. बेसिक पुस्तकं तुम्ही प्रिलिमला वाचलाय तेच वाचायचं आहे. योजनाचे काही पार्ट बघायचे जेणेकरून एन्व्हायरमेंटल इश्यूजवर काही आला असेल टॉपिक तर. कारण योजना मी यासाठी सांगतोय, गव्हर्नमेंटची मॅगझिन आहे. आलं PIB पण तुम्ही पाहू शकता, PIB वर काही दिलेलं असेल तर गव्हर्नमेंटचा डाटा आहे बाबा, बरोबर आहे, राईट. त्याच्यामुळे तो ऑथेंटिक आहे ना, ते लक्षात ठेवायचं. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट वर थोडं जाऊन बघायचं, त्याच्यावर पाहायचं. काही कमिटी समिट्स आहेत, त्याचे गोल पोस्ट, रिपोर्ट्स वगैरे ते लिहून घ्यायचे.
न्यूजपेपर एडिटोरियल नेहमीच करंटचं मी सांगत राहणार, ठीक आहे. हा पेपर करंटचाच आहे, लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा सांगतो. त्यानंतर आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम, लवचिकपणा, लवचिक समाज है ना. डिसास्टर मॅनेजमेंट एकदम तो पण एकच एन्व्हायरमेंट सारखा एकच ओळीचा आहे. डिसास्टर अँड डिसास्टर मॅनेजमेंट, डिसास्टर रिस्क, रिसायलन्स अँड रिसायलंट सोसायटी. तर डिसास्टर म्हटलेलं आहे म्हणजेच काय, ऑल डिसास्टर्स, ऑल डिसास्टर्स, सर्व प्रकारच्या आपत्ती, सर्व प्रकारच्या वादळ पासून तर लँडस्लाइड पर्यंत सर्वच, आग लागण्यापासून सर्वच, ठीक आहे, ते घ्या. आणि त्याच्यानंतर डिसास्टर मॅनेजमेंट, तर डिसास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे आपल्याकडे, तर ते डिसास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी कसं काम करते काय ते सर्व पाहून घ्यायचं, ठीक आहे. आता डिसास्टर रिस्क रिसायलन्स कसं आहे, म्हणजे आपण प्रिपरेटरी प्लॅन केलेला आहे का, प्रिपरेटरी प्लॅन आहे का, प्रिव्हेंटिव्ह आहे का, ह्या सर्व बघायच्या. आणि त्याच्यानंतर जर झालं तर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अँड मिटिगेशन हे काय आहे बा ते थोडंसं पाहून घ्यायचं. आणि रिसायलंट सोसायटी, समाज पुनर्स्थापित होतोय का, किती फास्ट होतोय, तर त्याचे इश्यूज आपले पाहून घ्यायचे. त्याचे सोशल इश्यूज आहेत, इकॉनॉमिक इश्यूज आहेत आणि टेक्निकल इश्यूज आहेत, ते थोडेसे पाहून घ्यायचे. हा पण पूर्णपणे करंटच्याच आधारावर है ना, लक्षात आलं का. पण कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न राहू शकतात. तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न म्हणजे कसे, ह्या डिसास्टरवर राहू शकतात. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे जसं उदाहरणार्थ तुम्हाला विचारतील है की लँडस्लाइड कशी होते रे बाबा, है ना, भूस्खलन कसं होतं रे बाबा, त्याची प्रक्रिया काय, आणि भूस्खलन पासून वाचायचं असेल तर काय करायला पाहिजे, एकदम टिपिकल, एकदम सोपं सोपं. किंवा वादळ आलं तर काय, किंवा ज्वारभाट झाला आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते काय, एकदम लिटोरल एरियामध्ये, ठीक आहे. तर म्हणजे हा जो आहे स्टॅटिक पार्ट आहे, हा तुम्ही जिओग्राफीमध्ये वाचलेला आहे, हा तुम्ही जिओग्राफीमध्ये वाचलेला आहे, तो तिथे पूर्ण कंप्लीट करायचा, पॉइंट्स काढून ठेवायचे. प्रश्न बघा, डिस्कस द रिसेंट मेजर्स इनिशिएटेड इन डिसास्टर मॅनेजमेंट. बघा कसे एकदम छानपैकी असे प्रश्न विचारतात है ना. सध्याचे मेजर्स म्हणजे करंटचा आहे बाबा, हा काहीतरी घटना घडली असेल ना, काहीतरी मेजर्स आणि डिसास्टर मॅनेजमेंट बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टिंग फ्रॉम द अर्लियर रिएक्टिव्ह अप्रोच. म्हणजे आत्ताचा अप्रोच कसा आहे बाबा, तर आत्ताचा म्हणायचा आहे प्रोएक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह, बरोबर आहे, असा अप्रोच आहे. आधीचा कसा होता म्हणते रिएक्टिव्ह, म्हणजे बाबा म्हणत होते आधी, ए बाबा भूकंप येऊ दे, ए बाबा वादळ येऊ दे, अरे बाबा पूर आला का, येऊ दे ना, येऊ दे ना, हा आत्ता आला, किती मेले, आता आम्ही ऍक्शन घेऊ. पण आता कसं म्हणते, आम्ही आधीच तयार, पूर आला तर आम्ही इथंच उभा. लक्षात आलं का. त्यासाठी आपल्याला ऑथॉरिटी वगैरे बनायला, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ, बरोबर आहे, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ. तर ते बघून घ्यायचं. काय वाचायचं, तर बिलकुल सोपं सोपं तेच आहे ना. एन्व्हायरमेंट अँड डिसास्टर मॅनेजमेंट आहे खुल्लरचं, ते पुस्तक एक घ्या, छान पुस्तक आहे. नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी गाईडलाईन, ह्या गाईडलाईन्स पाहून घ्या. नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे, तो एकदा वाचून घ्या. डिसास्टरचे प्रकार जो आहे जिओग्राफीच्या कोणत्याही पुस्तकातून तुम्ही लिहून घ्या आणि त्याचे पॉइंट्स काय आहे, मिटिगेशन, झोनिंग वगैरे काय असते ते लिहून घ्यायचं. ARC जो आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन दुसरा जो आहे, त्याचा तिसरा रिपोर्ट आहे क्रायसिस मॅनेजमेंटवर, तो वाचून घ्या. क्रायसिस मॅनेजमेंट फ्रॉम डिस्पेअर टू होप, खूप सुंदर रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये खूप सारे सोल्युशन दिले आहेत, बस ते तर छापायचे इथे, बाकी काय करायचे. करंट अपडेट नेहमीच राहा, मी नेहमीच सांगणार, ठीक आहे. आता बघूया इंटरनल सिक्युरिटी, शेवटचा आहे, शेवटचा टॉपिक, विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे, लिंकेज बिटवीन द डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. आता लक्षात घ्या, हे एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, ते नक्षालिझम. एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, नक्षालिझम, ठीक आहे. तर नक्षालिझम म्हणजे त्याला लेफ्ट विंग एलिमेंट म्हणतात, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, डावी बाजू जी आहे त्याला, लक्षात आलं का, लेफ्ट विंग, डावी कडवी असा शब्द आहे. तुम्ही जेव्हा ऑफिसर व्हाल आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये काम कराल तर तुम्हाला तिथे योजना दिसतील, डावी कडवी योजना, अशा केंद्राच्या योजना आहेत विकासाच्या, तर त्या पाहून घ्याल. विकासामुळे नक्षलिझम संपतं की काय होतं बाबा म्हणा, ठीक आहे.
अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैर राज्य घटकांची भूमिका. बाह्य राज्य म्हणजे असं समजू नका की इथे नक्षलिझमचा प्रॉब्लेम आहे तर बापू तू तिकडे पंजाब काहीतरी काड्या करते किंवा गुजरात काड्या करते असं आहे. बाह्य राज्य हे चुकीचं आहे. बाह्य राज्य समजून घ्या काय आहे. बाह्य राज्य म्हणजे एक्सटर्नल स्टेट. एक्सटर्नल स्टेट म्हणजे कोणता, की बापू आमच्या इथं पाकिस्तान काय काड्या करते, चीन काय काड्या करते, है ना, काड्या करतात ना, तर ते काय काड्या करतात ते म्हणलंय रोल लक्षात. आणि नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे कोणत्या देशाचं घेणं देणं नाही, है ना. टेररिस्ट ग्रुप्स आहेत जे कोणत्याही देशाचे नाही, अमरमानी आपली ते वाला, है ना. इन द क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी आहे ना, बरोबर आहे. दुसरं आहे संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने. चॅलेंजेस टू द इंटरनल सिक्युरिटी थ्रू द कम्युनिकेशन नेटवर्कचं व्हॉट्सअप पाठवतात. अबे त्यानं त्याला मारलं ना तर त्यानं त्याला असं म्हणलं, या धर्माच्या शिवाय त्या जातीच्या म्हणलं काहीच नाही. ते दोघं दोस्त काहीतरी कंचे खेळत होते, कंचे होप्प काही जमला नाही म्हणून दोघांनी मारपीट केली, लावलं भावा आग. हे ते प्रॉब्लेम आहे की नाही, बरोबर आहे ते. त्याच्यानंतर दुसऱ्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये प्रसार माध्यमे व सामाजिक नेटवर्क साईटची भूमिका, जी आता मी सांगितलं आहे ना. मीडिया इंटरनल सिक्युरिटी चॅलेंज तो मोठा प्रॉब्लेम. अरे असा झाला तसा झाला, व्हॉट्सअपमध्ये सगळा धिंगाणा होते, घेणं देणं काहीच नाही, कुठली न्यूज कुठं जाते काही समजे नाही, है ना. अख्खी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक आणि हे बैताड युनिव्हर्सिटी आहे आमची, ठीक आहे. खरं चांगली आहे, त्याचा उपयोग कसा करतो त्यावर आहे. त्यानंतर आहे सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, है ना, बेसिक ऑफ सायबर सिक्युरिटी. आता तर काय काय ऐकतो बाबा, तुमचा पासवर्ड बी नाही मागे तरी पैसे घेऊन जाते म्हणे का, तर ते सिक्युरिटीचे प्रॉब्लेम. पण तसं काही होई नाही बरं, काहीतरी आपण लोचे करतो, ठीक आहे. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध, मनी लॉन्डरिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन, है ना. आर्थिक गैरव्यवहार होतात, पैसे इकडच्या तिकडे हवाला वगैरे ट्रान्झॅक्शन होते, त्याला कसं कंट्रोल करायचं याच्या बाबतीमध्ये इंटरनल सिक्युरिटीज आपल्याला दिसते. म्हणजे इंटरनल सिक्युरिटीज मध्ये काय दिसते इथे बघा आपल्याला दोन प्रकार दिसतात. हा पहिला आहे, हा फिजिकल बाबीत आहे, फिजिकल आहे, बरोबर आहे. इथे कसा आहे, व्हर्च्युअल आहे. इथे कसा आहे, व्हर्च्युअल आहे. आणि शेवटचा आहे इकॉनॉमिक आहे, है ना. तर ह्या अँगल आपल्याला पाहायचे आहे, त्या अँगलने आपल्याला अभ्यास करायचा आहे. याचे काय करायचे ना, याचे बेसिक आधी पाहायचे की सायबर सिक्युरिटीचे काय आहे, त्याचे मेजर्स काय आहेत. त्यानंतर टेररिझम कशाला म्हणतात, टेररिझमचे मोड काय आहेत, है ना, कुठल्या कुठल्या संघटना सहसा आहेत, ऍक्टिव्ह आहेत, हे सर्व पाहायचं. सोबतच भारतामध्ये जसं नक्षलिझम आहे तर नक्षलिझम कोणकोणत्या राज्यामध्ये आहे तर ते राज्य लक्षात ठेवायचे, तिथला डाटा थोडासा लक्षात ठेवायचा, एरिया लक्षात, नक्षलिझमचं कॉन्सेप्ट काय होत आहे, आता सध्या काय परिस्थिती आहे, है ना, राज्य काय भूमिका करत आहे. जसं महाराष्ट्र राज्य आहे तर ती आपली वेगळी भूमिका पार पाडत आहे, तर तिथे छत्तीसगड वेगवेगळी भूमिका पार पाडत आहे. तसंच MP वेगळ्या भूमिकेने काम करते, पण तिघेही एकत्रित सुद्धा काम करतात. केंद्र सुद्धा आपल्याला मदत करते. तर इंडिव्हिज्युअल मॉडेल, राज्यांचे आणि कलेक्टिव्ह मॉडेल्स हे कसे आहेत आणि त्यामुळे विकासावर भर देऊन कशा प्रकारे नक्षलिझम हे कमी झालंय किंवा त्याची इंटेन्सिटी, ह्या सर्व बाबींचा असा अभ्यास करायचा. आलं की नाही लक्षात. म्हणजेच काय, आपल्याला प्रत्येक वेळेस अभ्यास करताना काही ना काही उदाहरणं हाती ठेवायचे, ठीक आहे. बघा त्यानंतर एक आहे सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, सिक्युरिटी चॅलेंज अँड दिअर मॅनेजमेंट इन द बॉर्डर एरियाज. बॉर्डर एरियामध्ये मेन प्रॉब्लेम आहे इन्फिल्टरेशन होतं, है ना, इलिगल इमिग्रंट्स येतात किंवा टेररिस्ट येतात. लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ द टेररिझम. टेररिझमचं ऑर्गनाइज क्राईम सोबत म्हणजे अंडरवर्ल्ड आपण जे म्हणतो ऑर्गनाइज क्राईम, जसं मुंबईला तर खूपच जास्त होतं, एक जमान्यात भयानक होतं. आम्ही आठवतंय लहानपणी आम्ही पिक्चर पण पाहायचो तसे, गँग वॉर वगैरे असे पिक्चर पाहायचो, ठीक आहे. तर ऑर्गनाइज क्राईम आजही जबरदस्त ऑर्गनाइज क्राईम्स आहेत, त्याचा टेररिझमशी काय संबंध आहे ते. त्यानंतर विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश, ज्या सिक्युरिटी फोर्सेस बनवलेल्या आहेत, प्रत्येक सिक्युरिटी फोर्सचं वैशिष्ट्य आहे, विशेष कार्य आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचं. त्यामुळे जेवढ्या सिक्युरिटी फोर्स आहेत, है ना, BSF पासून तर इंडो तिबेटियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्यानंतर CISF पासून सर्व आपण सिक्युरिटी फोर्सेस पाहून घ्यायचे, त्या एजन्सीज पाहायच्या आणि त्याचे मॅन्डेट
शब्दच म्हटलाय मॅन्डेट. मग ते कुठे कुठे काम करतात, त्यांचं सेक्टोरल स्पेसिफिकेशन आहे का, जसं CISFचं सेक्टोरल स्पेसिफिकेशन आहे, पण त्यांना दुसरीकडे वापरतात, का वापरतात, काय अडचणी आहेत हे थोडं समजून घ्यायचं. मग सिक्युरिटी फोर्समध्ये पॅरामिलिटरी सोबतच मिलिटरी सुद्धा कशी येते, काय येते ते सर्व समजून घ्यायचं. ठीक आहे, राईट. आता प्रश्न बघून घेऊया कसा आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. काय आहे, विनिंग ऑफ, हा मस्त प्रश्न आहे बघा. विनिंग ऑफ हार्ट्स अँड माइंड्स इन अ टेररिझम अफेक्टेड एरियाज इज अन इसेन्शियल स्टेप इन रिस्टोरिंग द ट्रस्ट. किती महत्वाचं आहे, ट्रस्ट ऑफ द पॉप्युलेशन. जिथे हा प्रॉब्लेम आहे टेररिझमचा, है ना, त्या टेररिझमच्या एरियामध्ये लोकांची मन जिंकणं, त्यांचा विश्वास जिंकणं खूप महत्वाचं आहे. डिस्कस द मेजर्स अडॉप्टेड बाय द गव्हर्नमेंटने जे मेजर्स या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतले आहेत इन दिस रिस्पेक्ट ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन इन जम्मू अँड काश्मीर. कारण की जम्मू अँड अशा परिस्थितीमध्ये जनता संभ्रमित होते, कन्फ्युज्ड होते, कोणावर विश्वास ठेवावा काही समजत नाही, कारण की बऱ्याच वेळा काही अडचणी येतात. त्यामध्ये शासनाची भूमिका ही कशी ट्रस्टवर्दी होईल आणि कसा ट्रस्ट संपादन करेल जेणेकरून टेररिझमला कंट्रोल करता येईल, त्याला व्हॅनिश करता, संपवता येईल, त्याचा नाश करता येईल. बघा किती महत्वाचं आहे. केवळ लढून डिग मारला असा आणि बिलकुल अटॅक करून गेला 2-4 मेले म्हणून होत नाही. कारण की जर लोकल पॉप्युलेशनचा विश्वास संपादन जर शासनाने केला नाही तर टेररिझम फोपावू सुद्धा शकतं. किती महत्वाचं आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. आलं नाही लक्षात. म्हणजे असा टिपिकल असा स्टॅटिक प्रश्न असतो का, नाही, डायनामिक प्रश्न आहे. आता पुस्तकं बघून घेऊया. एक पुस्तक मी सजेस्ट करतोय, चॅलेंजेस टू द इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, अशोक कुमार अँड समथिंग आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची साईट पाहून घ्यायची, अॅन्युअल रिपोर्ट पाहून घ्यायची. इंटरनल सिक्युरिटी डिव्हिजन जो आहे त्याचा, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचा, त्याचा वर जायचं, तिथे खूप सारे तुम्हाला रिपोर्ट्स मिळतील. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनचा 8वा रिपोर्ट आहे. कॉम्बॅटिंग टेररिझम प्रोटेक्टिंग बाय रायटियसनेस, खूप सुंदर आहे, तो वाचून घ्या. इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट फोरमच्या रिपोर्ट्स वाचून घ्यायच्या. इनोव्हेशन्स, काही अप्लिकेशन्स असतील काही राज्याचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर याच्या बाबतीमध्ये, ते आपण पाहून घ्यायचे. करंट अपडेट आणि न्यूजपेपर एडिटोरियल नियमित पाहत राहायचं. हा बघा पेपर काय दिसतं, सर्वात शेवटी काय दिसतंय, करंट बेस्ड पेपर आहे. करंट बेस्ड, तुम्ही जेवढे टॉपिक पाहिले तेवढे कसे दिसतात, त्या वर्षी घटना ज्या घडलेल्या त्याच्याच रिलेटेड आहेत, असं दुसरीकडचं कुठलंही नाही. लक्षात ठेवा. आलं की नाही लक्षात. म्हणजे हा कसा आहे पेपर, हा प्रिडिक्टेबल आहे. हा कसा पेपर आहे, हा प्रिडिक्टेबल पेपर आहे. लक्षात घ्या. हा गेस करू शकतो, हा आपण गेस करू शकतो. मग गेस करायचं तर त्याचा आधार, तुम्ही जेव्हा करंट इव्हेंट वाचता, प्रिलिम पासून, लक्षात ठेवा, प्रिलिम पासून, प्रिलिमचा मेन्सचा अभ्यास नेहमीच इंटिग्रेटेड करायचा, डिसइंटिग्रेटेड नाही. म्हणजे प्रिलिमच्या अभ्यासासोबतच मेन्सचा अभ्यास करायचा. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रिलिम पासून हा वाचत असता करंट इव्हेंट, तर तेव्हा यातले जे टॉपिक आहेत, लक्षात घ्या, यातले टॉपिक जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर काय करायचं, थीम तयार करायची. काय करायची, थीम. भाई ऐसा क्वेश्चन आ सकता भाई, असं थीम तयार करायची. आणि ती थीम कशाच्या आधारावर, करंट इव्हेंटच्या आधारावर. कशाच्या आधारावर, करंट मध्ये एखादा टॉपिक आला की इथला टॉपिक आठवायचा, अरे बाबा ह्या पेपरमध्ये हा टॉपिक ह्या विषयावर, यस, अरे यार बनता है फिर, असं करायचं. आणि तो टॉपिक वेगळा काढून ठेवायचा, त्याचे ब्रीफमध्ये नोट्स तसे पॉइंट्स काढून ठेवायचे. ठीक आहे. आता हा पेपर जो आहे, हा पेपर तुम्हाला एकदम छानपैकी ग्लॅमर देऊ शकतो, चांगले मार्क्स देऊ शकतो. कसं, तर पहिल्यांदा लक्षात घ्या, इथे पेपर लिहिताना तुमच्याकडे पुन्हा लिहून देतो डाटा, फॅक्ट्स, है ना, इन्फो, हे असलंच पाहिजे. इन्फॉर्मेशन, डाटा जमवा, पर्सेंटेज मध्ये असतील कुठले असतील. दुसरं, डायग्राम्स इथे काढू शकतो तुम्ही. डायग्राम्स तयार ठेवा, आपल्या डायग्राम्स. कुठल्या डायग्राम्स, वेन डायग्राम्स आहे, पाय डायग्राम्स आहे, चार्ट आहे, बनवून ठेवा. ठीक आहे. तिसरं, मॅप इथे खूप महत्वाचा आहे. काही ठिकाणी मॅप आवश्यक, जसं नक्षलिझमचा आहे, तर तुम्ही कळायचं आहे बाबा नक्षलिझम हा इंडिया आहे ना, इतके प्रॉब्लेम आहे बाबा.
हा एरिया आहे, काढा तुम्ही. लक्षात आलं का? त्याच्यामुळे मार्क्स चांगले मिळू शकतात. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं की डिझास्टरचा आहे, से एक्झाम्पल अर्थक्वेकचा आलं तर झोन कुठे आहेत, कुठे फॉल्ट्स आहेत, तुम्ही काढून ठेवा, तुम्हाला खरंच फायदा होईल. आलं की नाही लक्षात? त्याच्यामुळे तुमचे मार्क्स असे छान वाढतील. चौथं, तुम्हाला अप्लिकेशन्स आहेत, त्यामुळे अप्लिकेशन्सच्या कॉन्टेस्टमध्ये इल्युस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो, उदाहरणं जी आहेत काही, इथे ह्या राज्याने असं छान केलं, त्या देशाने असं छान केलं याच्या अगेन्स्ट मध्ये, हे सर्व उदाहरणं ठेवा. ते तुम्हाला उदाहरणं इथे टाकले की मस्त पैकी आन्सर होईल आणि इथे भरभरून तुम्हाला मार्क्स मिळू शकतील. लक्षात आलं का? ठीक आहे, राईट. मग काय, पॉइंट्स लिहा, डाटा बनवा, है ना, आपला व्हेन डायग्राम्स तयार करा, पाय चार्ट्स तयार करा, मॅप तयार करा आणि काय त्याला रिवाइज करत राहा, थीम डोक्यात ठेवत राहा. तुमचं प्रेडिक्शन 100% राहील, आन्सर मध्ये प्रिसिशन येईल, मेहनतीला रंग येईल. आणि असंच करताना लाईक पण करा, शेअर पण करा. मेहनत तर करताच, म्हणून नेहमीच ऑल द बेस्ट.